नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. आर्यवैश्य महिला समाज दिग्रसच्या विगत कार्यकारिणीचा पदमुक्ती आणि नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यकारिणी अध्यक्ष प्रियंका समीर उपलेंजवार, सचिव रचिता नीरज दुद्दुलवार, कोषाध्यक्ष प्रणाली प्रतीक तुंडलवार यांनी पदमुक्त होऊन नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता गोपाल उत्तरवार, सचिव स्नेहा सतीश चिंतावार, कोषाध्यक्ष सीमा रवींद्र पल्लेवार यांच्याकडे आपला पदभार सोपविला. या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रियंका उपलेंजवार यांनी केली, तर प्रामुख्याने स्मिता उत्तरवार आणि इतर समाज भगिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या. संघटनेच्या वतीने महिला भगिनीकरता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय आर्यवैश्य युथ महाराष्ट्र राज्य महिलातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शरयू पांपट्टीवार यांचा देखील सत्कार करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकारी रचिता दुद्दुलवार यांनी 3 वर्षाचा अहवाल सादर केला. याशिवाय कोषाध्यक्षांनी खर्चाचा आढावा देखील सादर केला. सर्वप्रथम अस्मी वाचको स्मिता उत्तरवार यांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी मी स्वागत करते. त्यांना पुढच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. मला तुमच्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे. असं म्हणतात, आकाशही ध्रुव जन्माला आलेला प्रत्येक जण मरणार आहे. जन्ममृत्यूचा प्रवास आहे. तसं कोणतंही पद जेव्हा आपण घेतो ते पद काही दिवसांनी जाणार आहे. कोणतरी संस्थेचं असो, शाळेचं असो, समाजाचं असो. आज प्रियंका अध्यक्ष होऊन 3 वर्ष झालेली आहे आणि आता तिचा कार्यकाळ संपलेला आहे असं माझाही संकेत. त्याच्यानंतर अजून कोणीतरी यायचं आहे समाजाचं काम करण्यासाठी, पुढे यायला सक्ती झाली. मी का आता म्हणजे रिटायर्ड झाली, 2 वर्ष झाले, तरी सुद्धा मी आता या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या आग्रहाने पुढे आलेली होती. तर तुमचा मदतीचा हात असेल तर. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू पांपट्टीवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राप्ती गोविंदवार यांनी मानले. या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य आणि समाज भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.